आता बातमी येते पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये घडलेल्या एका घटनेच्या संदर्भात। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये चक्क दारूच्या बाटल्या सापडल्यात। सरकारी इमारतीमध्ये या दारूच्या बाटल्या आल्या कुठून असा सवाल उपस्थित होतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बाथरूममध्ये म्हणजेच शौचालयामधल्या कचरा पेटीमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्यानं शहरामध्ये खळबळ उडाली आहे। महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा आणि महापालिकेच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवले असताना सुद्धा या दारूच्या बाटल्या आत गेल्याच कशा हा सवाल आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी अविनाश परबत आता आपल्या सोबत जोडलेत। अविनाश, हे दारूकाम कोणाचं आहे? तर नक्कीच खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही मुख्य इमारतीमध्ये हे सापडल्याने शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि बाहेर म्हणजे कोणताही व्यक्ती आतमध्ये जाताना मोठमोठ्या सिक्युरिटीच्या चेक झाल्यानंतर त्याला आतमध्ये सोडण्यात येतं, परंतु असं असताना देखील जे आहे आतमध्ये दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत। त्यामुळे हा नेमका दारू आतमध्ये नेणारा व्यक्ती कोण आहे त्याला शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी जी आहे नागरिकांकडून आता संतप्त भावना समोर येत आहे। परंतु खरंच या महानगरपालिकेमध्ये यातला मग एक प्रश्न असा उपस्थित राहतो, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर इतकी सुरक्षा व्यवस्था कडक असेल तर मग शासकीय कर्मचाऱ्यांनीच काम झाल्याच्या नंतर घरी जाण्यापूर्वी लिटिलच्या साठी या दारूच्या बाटल्या आणल्यात का? शक्यता ही नाकारता येत नाही, कारण की जे दैनंदिन येणारे जे कर्मचारी आहे बहुधा यांची जी आहे सिक्युरिटीमध्ये थोडीशी त्यांना कम्फर्ट म्हणजे त्यांच्यासाठी तेवढं कडक नियम नसतात। त्यामुळे त्या कर्मचारीच असा जो आहे तो एखादा असू शकतो की त्यांनी आणलेली आहे आणि त्यांनी हा प्रकार केला असावा असं असू शकतं, कारण की बाहेरचं इतर कोणीही व्यक्ती जर आतमध्ये येत असेल तर त्याला जवळपास सिक्युरिटी पासून असेल किंवा त्याची बॅग तपासण्यापासून सर्व जे आहे त्याला चोख बंदोबस्तातून आतमध्ये जाण्यात येत। त्यामुळे कर्मचारीच कोणत्या तरी असणारे ज्यांनी जे कार्य केलं आहे आणि त्याच्यावर आता कडक कारवाई करण्यात यावी अशी जी आहे नागरिकांची भावना समोर येत आहे। जी धन्यवाद अविनाश। आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रकार पाहतोय। तिथे महापालिकेच्या शौचालयातल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत।